आंधळं प्रेम. एक गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली. ती ॲनलायझरच्या सुशील कुलकर्णींनी त्यांच्या चॅनलवर बऱ्यापैकी कव्हर केली होती. कदाचित तुमच्या बघण्यामध्ये त्यांचा व्हिडिओ आला असेल, नसेल. पण त्याच्यामधून जे बाहेर आलं ना, त्याच्याबद्दल मला थोडंसं काहीतरी बोलावंसं वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ आज करते. तर झालं असं, की संभाजीनगरमध्ये 4 मुलांनी, ज्यांनी नीटच्या परीक्षा दिल्या होत्या, त्यांनी न्यायालयाकडे अर्ज केला, की आमचा जो रिझल्ट आला आहे, तो चुकीचा आहे आणि आम्हाला आमच्याकडे आमच्या पेपर्स आन्सर्सच्या ज्या कॉपीज आहेत, त्या जर बघितल्या, तर त्याप्रमाणे आम्हाला 670-680 मार्क मिळायला हवे होते आणि नीटच्या रिझल्टमध्ये तर आम्हाला फक्त 60च मार्क मिळालेले आहेत. तर ह्याची न्यायालयीन चौकशी व्हावी. तो न्यायालयाने चौकशी सुरू केली. नीटच्या लोकांकडून त्यांचे पेपर्स मागवले. नीटच्या लोकांनी ते सबमिट केले आणि त्या पेपर्समध्ये त्यांचं ॲक्चुअल ज्या वेळेला त्यांनी तो पेपर सबमिट केला होता, त्याचं इलेक्ट्रॉनिक टायमिंग आलेलं होतं. त्यांची सही आणि त्यांचा अंगठ्याचा शिक्का. या 3 गोष्टी तिथे त्यांचा एव्हिडन्स म्हणून असतात. न्यायालयाने या मुलांना विचारलं, की "ही सही तुझी आहे? ह्या अंगठ्याचा शिक्का तुझा आहे? तू ह्या वेळेला हे सबमिट केलं होतंस?" त्या सगळ्याची उत्तरं येस म्हणून दिली. मग न्यायालयाने तो एव्हिडन्स त्या मुलांच्या आणि त्यांच्या वकिलांच्या समोर कोर्टामध्ये उघडला. त्यावेळेला असं लक्षात आलं, की ह्या मुलांनी जे सबमिट केलेलं होतं एव्हिडन्स हा माझा पेपर होता म्हणून, आणि जे नीटमधून आलेलं होतं, हे 2 वेगळ्या-वेगळ्या गोष्टी होत्या. मुलांनी सबमिट केलेले पेपर ऑब्व्हियसली ते फॅब्रिकेटेड होते. त्यामुळे न्यायालयाने त्या मुलांना, ती अज्ञान होती मुलं, त्यामुळे न्यायालयाने त्या मुलांना समज दिली, की तुम्ही न्यायालयाचा एकतर वेळ घालवला आहे आणि दुसरं म्हणजे फॅब्रिकेटेड एव्हिडन्स तुम्ही सबमिट केलेला आहे. तुम्ही जर सज्ञान असता तर तुमच्यावर केस होऊ शकली असती, क्रिमिनल केस होऊ शकली असती. पण तुम्ही अज्ञान आहात म्हणून तुम्हाला सोडून देतो आहे. पण प्रश्न असा आला ना, की ती मुलं 16-17 वर्षाची आहेत. न्यायालयीन जी व्यवस्था आहे त्याच्या नियमांप्रमाणे जी बालक असतील त्यांना ॲफिडेव्हिट करता येत नाही. म्हणजे त्यांच्या वतीने त्यांच्या पालकांनी, म्हणजे त्यांच्या वडिलांनी किंवा आई-वडिलांनी ते ॲफिडेव्हिट्स केलेले होते. मग इथे आंधळ प्रेम आलं का? तर ह्याच्यामध्ये ना 3 पॉसिबिलिटी असू शकतात असं मला वाटतं. पहिली पॉसिबिलिटी म्हणजे मुलांनी आई-वडिलांना जाऊन सांगितलं, "हे असं-असं झालंय, माझे बघा ना नीटचे मार्क असे आले, तर आपण ह्याच्यावर एन्क्वायरी टाकूया." आई-वडिलांनी मुलांवर 100% विश्वास ठेवला, की माझा मुलगा चांगलाच आहे, माझा मुलगा खोटं बोलतच नाही, माझा मुलगा सिन्सिअर आहे, म्हणून 100% त्याच्यावर विश्वास ठेवला आणि पुढची सगळी कारवाई केली. दुसरी पॉसिबिलिटी अशी असू शकते, की डेस्परेशन होतं. आई-वडिलांना पण होतं आणि मुलांना पण होतं. आई-वडिलांना कदाचित मुलाची कीव आली असेल, की हा किती डेस्परेटली ह्याला हे ॲडमिशन हवी आहे. कदाचित हे आई-वडिलांचं स्वप्न असेल आणि त्यांचं डेस्परेशन असेल, की नाही, माझा मुलगा नीटच्या परीक्षेमध्ये पास होऊन अमुक-अमुक कोर्सला गेलाच पाहिजे. ही दुसरी पॉसिबिलिटी असेल. तिसरी पॉसिबिलिटी असू शकते, की आई-वडिलांना खरंच माहितीच नव्हतं ह्यातलं काही. ओके. पण मग जर असं होतं, तर तुम्ही न्यायालयाचा वेळ खर्च करताय आणि त्यांना सांगताय, की ह्या एव्हिडन्सवर तुम्ही आम्हाला न्याय द्या. तर मग तुम्ही स्वतःचं होमवर्क नको होतं का करायला? तर या सगळ्यावरून असं नाही तसं बघितलं तरी एका गोष्टीवर काय कन्क्लुजन काढता येते, की हे खरंच आंधळं प्रेम होतं का? आपल्या मुलांच्या बाबतीमधलं? किंवा एवढं डेस्परेशन आहे का, की आपल्याला आपल्या मुलाने हे करायला आवश्यकच आहे आणि त्याच्याकरता मी काहीही करेन. असं काहीतरी होतंय का? सी, इट्स नॉट अ नाईस थिंग, की मुलं करतायत ते करतायत, त्यांना अज्ञान म्हणून सोडून दिलं जातंय. मग पालकांचं काय? गंमत अशी झाली, की त्या पालकांना न्यायालयाने सांगितलं, की आम्ही तुम्हाला फक्त ₹5,000-5,000 दंड करतो आणि सोडून देतो. पुन्हा असं करू नका. तर त्याच्यावर त्या पालकांनी न्यायालयाकडे अर्ज केला, की आम्हाला हे ₹5,000 माफ करा. का? ॲक्चुअली खरं बघितलं गेलं तर त्या पालकांवर क्रिमिनल केस व्हायला हवी होती. मी त्या न्यायालयाने ते बरोबर केलं की नाही केलं ह्याच्यामध्ये जाणार नाहीये. पण मागच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये जे मी म्हटलं होतं ना, की पालकांची जबाबदारी आहे, आपली जबाबदारी आहे.
आणि पेरेंटिंग इज फेलिंग डेस्परेटली. हे एक छोटंसं उदाहरण आहे. इट इज अ एक्सेप्शन, बट एक्सेप्शन ऑलवेज प्रूव्हज अ रूल. तर ह्या सगळ्यामध्ये आपल्याला काय करता येईल? मला असं वाटतंय, की आपल्याला सुद्धा ना, आपण एक आजी-आजोबा म्हणून, आई-वडील म्हणून, काका-काकी म्हणून, मामा-मामी म्हणून, आपल्या आजूबाजूची जी आपली मुलं वाढतायत किंवा आपल्या सोसायटीतली मुलं वाढतायत, त्यांच्यावर लक्ष ठेवणं हे आपलं काम नाही आहे का? आपल्याला हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायला नको आहे का, की "अरे, माझं प्रेम पण असंच आंधळं प्रेम तर नाही आहे ना, ज्याच्यामुळे पुढे जाऊन माझं नुकसान होणारच आहे, पण माझ्यापेक्षाही जास्त त्या मुलाचं नुकसान होणार आहे." रिमेंबर, मुलं शिकतात. मुलं बघतात आणि शिकतात. इफ आई-वडील जर म्हणाले, "इट्स ओके," तर मुलं म्हणतील, "या, इट्स ओके बिकॉज माय पेरेंट्स आर डूइंग इट." सो ओनस इज ऑन हुज हेड्स? The onus is on our heads. Just think about it.